की कुठल्या प्रकारचे इन्शुरन्स असावेत आणि ते कितीचे असावेत. हां हां तर साधारण एक गमतीशीर भाग सांगतो मी, की आपण पंचमहाभूत ओळखतो आणि हो. आपल्याला माहिती आहे हो की ज्याच्यावर आपल्याला काही कंट्रोल नाही अगदी बरोबर. मानवाला, हो आणि त्यांनी जर आपलं अंग झटकलं हो. पंचमहाभूतांनी हो. तर ते आपल्या अंगाशी येतं. बरोबर. सो अशीच एक गमतीशीर भाग म्हणून मी माझ्या स्टुडंट्सना शिकवायसाठी फायनान्समधली पंचमहाभूतं काढली. बर. तर पहिलं पंचमहाभूत म्हणजे आपली लाईफ. ओ सो त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडं लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बर बर. दुसरं पंचमहाभूत म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हां हां थोडक्यात काय फायनान्स फायनान्समधली काय की ज्या गोष्टींनी माझ्या खिशाला बुरदंड पडू शकतो आणि मी करतोय ते फायनान्शियल प्लॅनिंग हो. हलू शकतो. हो. कारण मी बाबा ठरवलं दर महिन्याला 20,000ची इन्व्हेस्टमेंट करायची, माझं आता ते बजेट आहे. बर. तर मला अचानक असा खर्च उद्भवतो की ते 20,000 काय मी मागच्या 4 महिन्याची केलेली इन्व्हेस्टमेंट 80,000 मला काढायला लागते. बरोबर. मग ह्याच्यासाठी प्रोडक्शन काय करायचं, हां तर ही पंचमहाभूतांना आपण लगाम घालायची. हां तर पहिलं लाईफ, हां की माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंब माझं चाललं पाहिजे, बरोबर. लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हो. दुसरं म्हणजे मला हेल्थ इन्शुरन्स माझ्याकडे असणं बरोबर. गरजेचं आहे. हं. तिसरं म्हणजे पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर माझं असणं गरजेचं आहे. बर. चौथी गोष्टी माझं जे काय मी वाहन वापरतो, 2 व्हीलर 4 व्हीलर वॉट एव्हर, हां त्याचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हां आणि पाचवं म्हणजे राहत्या घराचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि बर. पाचवा पाचवा मुद्दा फार महत्वाचा आहे, हां राहत्या घराचा म्हणजे हे जरा थोडं कारण नवीन घर घेताना हां म्हणजे मी गुंतवणूक म्हणून नवीन घर घेत असेल हो. किंवा माझं एक्झिस्टिंग घर असेल, हो, हो. त्याचा EMI भरत हो, असेल, हो. पण आता नवीन घर घेतलंय आणि तिथे मी राहतोय तर त्याचा विमा ऑलरेडी बँकवाले करतात, म्हणजे हां. आपल्याला लोन देतात, ते त्या घराचा इन्शुरन्स करतात. खरंय. पण जर माझं घर असं आहे की बाबा आई वडिलांचं घर आहे, भावाचं हां. घर आहे, हां. आम्ही एकत्र राहतोय, हां. त्याच्यावर कुठलं लोन नाहीये, थोडक्यात इन्शुरन्स नाहीये, बर. तर इन्शुरन्स करणं गरजेचं आहे.